चला आज थोडं लवकर जावं लागेल, उशीर होऊन गेलाय. तर राम राम मंडळी, जय खानदेश. मी तुमचा लाडका पप्पू. तर रोजच्या नियोजनानुसार आपण निघालो आपल्या दुकानाकडे गेलो. दुकान वगैरे ओपन करून घेतली, सगळं सामान वगैरे रचून दिला. मग आपले कस्टमर चालू होऊन गेले. मग कस्टमरांना सामान वगैरे देऊन द्या. मग म्हटलं चला आपल्या बांधकामाला पाणी वगैरे देऊन देऊ. मग पाणी वगैरे देण्याचं काम चालू करून दिलं. तेवढ्यात एक छोटो आला, तो म्हणे मला बिस्किटचा पुडा पाहिजे. मग त्याला बिस्किटचा पुडा देऊन दिला. मग तेवढ्यात आपल्या टिफिन पण येऊन गेला. मग म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घेऊ, या तुम्ही पण नाश्ता करायला बरं का. मस्त बाशी खिचडी आणि पपई. म्हटलं चला बघून घेऊ पाणी वगैरे किती मारलं गेलंय. तेवढ्यात मालक पण येऊन गेले आणि दुसरीकडून आपले मोठे बंधू पण येऊन गेले. मग मालकांना म्हटलं तुम्ही आता दुकानावर थांबा, मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. सलून दुकान वगैरे ओपन करून घेतली, साफसफाई वगैरे करून घेतली, दिवाबत्ती वगैरे करून घेतली. मग तेवढ्यात आपले कस्टमर चालू गेले. मग कस्टमरचं काम वगैरे करून दिलं. मग म्हटलं चला आपल्याला पण उशीर होऊन गेलाय, झाडू वगैरे मारून घेतला. परत निघालो आपण आपल्या घराकडे गेलो. घरी मस्त जेवण वगैरे करून घेतलं एकदम टकाटकाने पटापट. थोडा माल वगैरे घ्यायचा होता, माल वगैरे घेऊन आपण निघालो परत आपल्या दुकानाकडे गेलो. मालकांना म्हटलं तुम्ही आता जा घरी, मी माल वगैरे रचून घेतो. म्हटलं माल वगैरे काढून घेतला, माल वगैरे रचायचं काम चालू केलं. तेवढ्यात वासुदेवाला म्हटलं तू चावी वगैरे घे, दुकान वगैरे ओपन कर, मी येतो म्हटलं नंतर. मग तेवढंच आपले ओमदादा ते पण येऊन गेले. कसं आहे त्यांना भूक लावून गेली ते, म्हटलं कडाक्याची भूक लागली होती. दुसरं म्हणून आपले मालक पण जेवण वगैरे करून येऊन गेले. मग म्हटलं मालकांना म्हटलं मी आता जातो त्या घरी, कसं आहे ना थोडा माल वगैरे आणायचा आहे म्हटलं. मग घरी गेलो, माल वगैरे काढून घेतला आणि मोठे बंधू आणि मी आम्ही निघालो परत दुकानाकडे गेलो. दुकानात माल वगैरे देऊन दिला. मालकांना म्हटलं आता पाहून ते माल रचून देतील, मी जातो आता आपल्या सलून दुकानाकडे गेलो. तिथं जाऊन बघतो तर काय बघू आपले कस्टमर आपला वेट करत होते. मग म्हटलं चला कस्टमरला वेट नाही करू द्यायचं, कस्टमरचं काम वगैरे चालू करून दिलं. मग कस्टमरचं काम चालू राहील तेवढं तुम्ही एक काम करा ना, आपल्या पेजला फॉलो करून घ्या, जास्तीत जास्त लोकांना शेअर करून द्या. आणि तुम्ही पण आपल्या दुकानाला व्हिजिट करा बरं का. कसं आहे ना, फिनिशिंग मध्ये काम पाहिजे असेल तर आपल्या दुकानापर्यंत यावं लागेल. तेवढ्यात आपले वेल्डिंग वाले दादा आले, मग त्यांचा हेअर कलर वगैरे करून दिला. मग वासूला म्हटलं तू दिवाबत्ती वगैरे करून घे. तेवढ्यात आपले यशदा आले, मग यशदांचं हेअरकट वगैरे करून दिलं. तुम्ही बघू शकता फिनिशिंग मध्ये हेअरकट झालेला आहे. आणि हेअरकट आवडल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं का. तर कसं काय वाटलं पब्लिक तुम्हाला आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा.